या सगळ्या निर्णयांनंतर मला आता म्हणजे तुमच्या खरंच खूप निर्णय तुमचे आपण त्याच्याबद्दल चर्चा सगळ्यांबद्दलच केलेली आहे. माझ्या मते त्याच्यातले ह्या लँडमार्क जजमेंटमधला सगळ्यात दुसरा तुम्ही मगाशी एक ज्याचा रेफरन्स केला होता तो PMLA बाबतचा आहे. खूप दिवस हे बघितलं गेलं, विशेष करून गेल्या 10 वर्षांमध्ये ईडीच्या केसेसमध्ये विशेष करून विरोधी पक्ष, कारण एक स्टॅटिस्टिकल डेटा अवेलेबल आहे. ईडीकडनं होणाऱ्या कारवायांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती जास्त कारवाई केली गेली. त्यांना बरेच दिवस, काहींना वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षापर्यंत जेलमध्ये राहावं लागलं विदाऊट द बेसिक प्रिन्सिपल. आपल्याला जो कायदाचा एक विद्यार्थी म्हणून जो आपल्याला माहिती आहे की जो तुम्ही पण त्याच्यात उल्लेख बऱ्याचदा करतात की जेल इज अन एक्सेप्शन, बेल इज अ राईट, पण त्याचं कुठेतरी नेहमीच पायमल्ली केली गेलेली आहे त्या सगळ्या केस. म्हणून तुमच्या जजमेंटमध्ये तुम्हाला ही जाणवलं असेल गेल्या 10 वर्षात झालं. आता ते सिरीज ऑफ जजमेंट माझे एक त्या 2-3 महिन्यांच्या कालखंडामध्ये 4-5 जजमेंट झाले आणि त्यामध्ये आम्ही क्लिअरली असं म्हटलेलं आहे की जो आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये राईट टू लिबर्टी दिलेला आहे, दॅट राईट टू लिबर्टी इज फार मोर सुपेरियर दॅन द स्टॅच्युटरी रिस्ट्रिक्शन्स प्रोव्हाइडेड अंडर द स्पेशल स्टॅच्यूट. आणि जर समजा कुठल्या एखाद्या आरोपीला महिनोन-महिने, वर्षोन-वर्ष विदाउट फेसिंग ट्रायल जर तो आतमध्ये इन्कार्सरेटेड राहत असेल तर इट विल अमाउंट टू दी सेंटेन्सिंग विदाउट फेसिंग द ट्रायल. आणि आपल्या घटनेला जे मूलभूत तत्व आहे लिबर्टीचं, यू आर डिप्रायिंग ऑफ लिबर्टी विदाउट फॉलोइंग द ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ. आणि म्हणून आम्ही म्हटलं आहे की अशा केसेसमध्ये राईट टू बेल इज अ रूल अँड रिफ्युजल इज अन एक्सेप्शन. आणि त्यानंतर बऱ्याच सुप्रीम कोर्टात त्या प्रकरणात बऱ्याच कोर्टांनी PMLA बेल दिला. आणि मला आनंद होतो की मी ज्यावेळेला जातो बाहेर तर आता हायकोर्टच नाही तर आय टोल्ड दॅट इव्हन द डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आर ऑल्सो ग्रँटिंग बेल इन द PMLA मॅटर्स ऑन दिस ग्राउंड.